वेलकम टू ऑल पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 मधली उरलेली उदाहरणं आपण सोडवणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू सॉल्व रिमेनिंग सम्स फ्रॉम एक्सरसाइज 1.2. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ एक्झाम्पल नंबर 4, क्वेश्चन नंबर 4. उदाहरण क्रमांक 4 पासून सुरुवात करूया. त्यामध्ये त्रिकोण एबीसी दिलेला आहे आणि ह्या त्रिकोण एबीसी मध्ये पी क्यू हा रेषाखंड दिलाय. त्यामुळे हा जो पी कोण झालाय तो आहे 60 अंशाचा आणि हा बी कोण तो सुद्धा आहे 60 अंशाचा. आणि त्यांनी आपल्याला विचारलंय की एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी असं आणायचंय. एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे सिद्ध करायचं आहे. इन दिस प्रॉब्लेम दे हॅव गिवन ट्रायंगल एबीसी. In that triangle PQ is a segment. Due to PQ there is an angle P of 60 degree. Angle B is also 60 degree and we have to prove that AP upon PB equal to AQ upon QC. AP upon PB equal to AQ upon QC. आता बघितल्याबरोबर कळतं की AP छेद PB आणि AQ छेद QC असं कोणत्या प्रमेयामध्ये येतं? बरोबर, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. बरोबर, पण ते प्रमेय वापरता येईल का इथे? नाही. प्रमेय कधी वापरतात? जेव्हा रेषा समांतर असेल तर. मग इथे PQ ही समांतर दिलेली आहे का? नाही. म्हणजे जर आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC आणायचं असेल तर आधी आपल्याला काय करावं लागेल? ही PQ ह्या BC ला समांतर दाखवावी लागेल. कळलं? मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येईल. ओके, टू शो दॅट AP upon PB is equal to AQ upon QC, what is required? काय हवं पहिलं? फर्स्ट we require PQ parallel to BC. PQ काय पाहिजे? BC ला पॅरलल पाहिजे. Then only you can apply basic proportionality theorem. And by using basic proportionality theorem, you can prove that AP upon PB is equal to AQ upon QC. Is that clear? आणि हे दाखवणं फार म्हणजे फार सोपं आहे. ते वर्डिंग बरीच लिहिली आहे, बरोबर, पण डायरेक्ट कळतं. कसं बघा, हा अँगल PQ आणि BC साठी जर तुम्ही AB ट्रान्सव्हर्सल घेतली फॉर PQ अँड BC, AB इज द ट्रान्सव्हर्सल, देन अँगल P अँड अँगल B आर विच टाइप ऑफ अँगल्स? जर PQ आणि BC साठी AB तुम्ही ट्रान्सव्हर्सल घेतलात तर हा अँगल P आणि हा अँगल B हे कोणत्या टाइपचे अँगल्स आहेत? इफ यू टेक this type of angles, which type of angles are these? Yes, these are corresponding angles. त्या angles ला काय म्हणतात? Corresponding angles. And these corresponding angles are same, na? So when corresponding angles are congruent, then the lines are parallel. When corresponding angles are congruent, then the given lines are parallel. Simple. So here P and B, these are the corresponding angles. Okay, when line PQ and BC and AB is the transversal. If you take line PQ and line BC and AB as a transversal, then you will get angle P and angle B as a corresponding angle. And corresponding angle same आहेत, that means the lines are parallel. Okay, so PQ and BC are parallel. काय आहे? फार साधं आणि सोपं आहे. बघा, PQ आणि BC यांची जर तुम्ही AB ही छेदिका घेतलात तर मग हा P कोण आणि हा B कोण ह्या प्रकारचे कोण होतात. आणि हे जे अशा प्रकारचे कोण असतात त्यांना आपण संगत कोण म्हणतो. कोणते कोण? संगत कोण. बरोबर, मग जर संगत कोण एकरूप असतील, सेम असतील, तर त्या रेषा समांतर असतात. जर संगत कोण एकरूप असतील तर रेषा समांतर असतात. म्हणजेच ही PQ आणि ही BC दोन्ही पण एकमेकींना समांतर आहेत. कळतंय की नाही कळतंय? बस एवढंच होतं. बघा मग काय लिहिलंय? लाईन AB इज ट्रान्सव्हर्सल फॉर लाईन PQ अँड BC. बरोबर, फॉर लाईन PQ अँड BC AB इज ट्रान्सव्हर्सल. रेषा PQ आणि रेषा BC, PQ आणि BC यांची रेषा AB ही काय आहे? छेदिका आहे. कळतं ना? छेदिका म्हणजे काय? त्या रेषांना छेदणारी. ट्रान्सव्हर्सल विच कट्स बोथ द लाइन्स. ओके, तसेच ऑल्सो अँगल APQ इक्वल टू अँगल ABC. बरोबर, APQ म्हणजे हा P अँगल
आणि ए बी सी अँगल बी सेम आहे, इक्वल, बरोबर आहे. हाऊ मच 60 डिग्री. काय गिवन पक्ष त्यांनीच दिलाय. बोथ द अँगल्स आर सेम. सो इफ बोथ द अँगल्स आर सेम which are corresponding angle, then the lines are parallel. Therefore line PQ parallel line BC corresponding angle test. म्हणून रेषा PQ समांतर रेषा BC, कारण हे दोघं काय आहेत, संगत कोण आहेत. आणि संगत कोण जर एकरूप असतील तर रेषा कशा असतात, समांतर असतात. म्हणून रेषा PQ समांतर रेषा BC. संगत कोण कसोटी. क्लिअर. ओके. आता तुम्ही त्रिकोण एबीसी घेऊ शकता. नाव टेक ट्रायंगल एबीसी. ओके. आता त्रिकोण एबीसी मध्ये PQ समांतर BC मिळालं की नाही मिळालं, मिळालं. सो राईट डाऊन. त्रिकोण एबीसी मध्ये रेख PQ समांतर बाजू BC कुठून, 1 वरून. इथे आपण सिद्ध केलंय ना, PQ समांतर BC. मग त्रिकोणामध्ये जर ही एक रेषाखंड किंवा हा एक रेषाखंड एका बाजूला जर समांतर असेल तर तो उरलेल्या दोघांना प्रमाणात विभागतो की नाही विभागतो. कोणतं प्रमेय, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. मग ह्या PQ ने AB चे कोणते भाग केले, AP आणि PB. म्हणजे काय येणार, AP छेद PB बरोबर AC चे दोन भाग AQ आणि QC, AQ छेद QC. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, सॉरी व्यत्यास नाही येणार इथे, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, कन्वर्स नाही. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बाय BPT म्हणायचं, बाय BPT प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. क्लिअर आहे, कळलं. व्यत्यास कधी येतो, रेषा समांतर दाखवायची असेल तर. इथे रेषा समांतर दाखवायची नाहीये, ती समांतर आहे, बरोबर. जर रेषा समांतर असेल तर कुठला येणार, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कळलं, काही कठीण नाहीये, एकदम सिंपल. काय करायचं होतं, फक्त PQ आणि BC समांतर दाखवायच्या होत्या. कशा दाखवल्या, PQ आणि BC साठी AB काय घेतली, छेदिका. जर AB छेदिका असेल तर हा P आणि हा B कोणत्या प्रकारचे कोण होतात, संगत कोण. आणि हे दोघही कोण सेम दिलेत ना, दिलेत. मग जर संगत कोण सेम असतील तर रेषा समांतर असतात की नसतात, असतात. म्हणून रेषा PQ समांतर रेषा BC, कारण काय येणार, संगत कोण कसोटी. क्लिअर. मग जेव्हा ह्या दोन्ही समांतर होणार लिहायचं त्रिकोण एबीसी मध्ये PQ समांतर BC, म्हणून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरता येईल. आणि त्यानुसार AP छेद PB बरोबर AQ छेद QC लिहिता येईल. आर यू गेटिंग इट. काय करायचंय, जस्ट यू हॅव टू शो TQ is parallel to BC. How to show? Angle P, angle B. Okay. So both are corresponding angles for line PQ and line BC. Okay. So for line PQ and line BC, take AB as a transversal. Then angle P, angle B, corresponding angles which are equal. So corresponding angles are equal. That means lines are parallel. So PQ is parallel to BC. Then you can apply which theorem? Basic proportionality theorem. Are you getting it? Okay. So let's move to question number 5, which is very easy. Question number 5. Very easy question is given. Question number 5. In that question, they have given a trapezium. समलंब चौकोन दिलेला आहे ABCD. They have given trapezium like ABCD. A B C D, and a line PQ is given, PQ. Okay. AP is given as 15, AP दिलेला आहे 15. Then PD 12, PD दिला आहे 12. QC 14, QC दिला आहे 14. And we have to find BQ. BQ आपल्याला शोधायचं आहे. We have to find BQ. Very simple.
फार म्हणजे फार सोपं गणित आहे. बघा काय दिलंय त्यांनी. इन ट्रॅपेझियम हियर सोल्युशन स्टार्ट्स हियर. सिद्धता. Okay, what is given in trapezium ABCD, whatever given that you should write first. जे काही दिलंय ते पहिले लिहायचं. They have given that side AB parallel side PQ, side or you can say segment PQ parallel side DC. This is given. AB, PQ, DC. All three are parallel. This is given. So you can write. मराठीत तुम्ही लिहू शकता समलंब चौकोन ABCD मध्ये, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC, कारण पक्ष त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. दिस इज गिवन. So if three lines are parallel, that means AB, PQ, DC, all three are parallel. So these three lines are parallel and AD and BC are their transversal. Okay, so three parallel lines are given and their transversals are given. So which theorem we have to use? Three parallel lines and their transversal property we have to use. काय झालं इथे? थ्री पॅरलल लाईन्स दिल्यात आणि ट्रान्सव्हर्सल दिलेत ना, मग इथे कोणती प्रॉपर्टी येणार? थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, ही प्रॉपर्टी युज करायची. आर यू गेटिंग इट? तीन समांतर रेषा दिल्यात आणि त्यांच्या छेदिका दिल्यात. मग तीन समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म आपण इथे वापरायचा. पटकन तुम्हाला उत्तर मिळणार. क्लिअर आहे? ओके. सो जस्ट यूज दॅट थेरम. सो देअरफॉर युजिंग दॅट थेरम, काय थेरम होता तो? ह्या तीन समांतर रेषा आहे, ही छेदिका आहे. या छेदिकेवर कोणते आंतरछेद झाले? एक झाला एपी, दुसरा आलाय पीडी. त्यांचं काय घ्यायचं असतं? गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे भागाकार, म्हणजे एपी आणि पीडी. काय येणार? एपी छेद पीडी. कळतंय? दुसरी छेदिका कोणती आहे? बीसी. मग बीसी वर कोणते आंतरछेद झाले आहेत? बीक्यू आणि क्यूसी. बीक्यू छेद क्यूसी. झालं? दोन्ही गुणोत्तर कसे असतात? समान, म्हणजे मध्ये काय येणार? बरोबरचं चिन्ह. कळतंय? समजतंय? तीन समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म. ह्या तीन समांतर रेषांना ही छेदिका छेदते. मग ह्या छेदिकेवर कोणते आंतरछेद झालेत? एक झाला एपी आणि दुसरा पीडी. मग एपी आणि पीडीचं गुणोत्तर एपी छेद पीडी. ह्याच तिघींना ही छेदिका पण छेदते. मग तिथे कोणते आंतरछेद झाले? बीक्यू आणि क्यूसी. त्यांचं गुणोत्तर बीक्यू छेद क्यूसी. दोन्ही पण काय असतात? सेम. कळलं? मग इथे तुम्ही पुढे काय लिहिणार? तीन समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म. Okay, so here AB, PQ, DC, three parallel lines. One transversal is AD, other transversal is BC. So on AD, there are two intercepts. First intercept AP, second intercept PD. AP, PD. Make a ratio AP upon PD. AP upon PD. कळतंय? हा झाला ह्या दोन इंटरसेप्टचा रेशो एपी अपॉन पीडी. ह्या थ्री पॅरलल लाईन्सला अजून एक ट्रान्सव्हर्सल कट करते. कोणती? बीसी. मग बीसी वर कोणते इंटरसेप्ट होत आहेत? बीक्यू आणि क्यूसी. त्यांचा पण रेशो घ्यायचा. बीक्यू अपॉन क्यूसी. दोन्ही रेशो कसे असतात? सेम. म्हणून मध्ये काय येणार? इक्वल टू चं साइन. कळलं? एपी अपॉन पीडी इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. रिझन काय लिहिणार तुम्ही इथे? प्रॉपर्टी ऑफ three parallel lines and transversal.
Okay, property of three parallel lines and transversals. Okay, now put down the values. ज्या काही किमती आहेत त्या किमती आता लिहायच्या. ठेवा किमती. एपी किती आहे 15, एपी इक्वल टू 15, पीडी 12, पीडी बरोबर 12, बीक्यू अननोन, बीक्यू माहित नाहीये, क्यूसी किती आहे 14. ओके, ना 14 डिवाइड, इथे गेल्यावर मल्टिप्लाय, भागिले ना, इथे गेल्यावर गुणिले होणार, म्हणजे काय मिळणार 15 गुणिले 14 भागिले 12 बरोबर बीक्यू. ओके, जस्ट कॅल्क्युलेशन आहे. 3 ने पहिलं भाग लावा आणि मग कॅल्क्युलेशन केलं तरी चालू शकतं. काय ना 3 चौक 12, 3 5 15, म्हणजे काय ना 5 into 14 upon 4, 3 5 15, 3 4 12. Okay, so 5 into 14 upon 4. Now straight away 14 5 70, 14 पंचे 70 भागिले 4. So therefore where should I write? Therefore BQ is equal to 70 upon 4. Now just divide 70 by 4. 70 ला 4 ने भाग लावा. काय ना 4 1 जा 4, 3 30, 4 7 जा, okay 28, 2 4 5 जा, so 17.5. This will be the value for BQ. So BQ is equal to 17.5. Are you getting it? So very simple sum. Property of three parallel lines and their transversal. 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. Clear? Okay. So let's move towards question number 7. It is also similar type of question. Question number 7, same type of question. Okay, so I think that question you can do it on your own. Again, same property of three parallel lines. Okay, so just you have to do that question. I'll give you hint about that question. तो जो प्रश्न क्रमांक 7 आहे, सेम असाच्या असा आहे. 3 समांतर रेषा. मी तुम्हाला हिंट देतो त्याची. Diagram is like this. AB, then CD, CD, and then EF. EF. Okay. AB, CD, EF. 3 समांतर रेषा दिल्या आहेत. 3 parallel lines are given. AB, CD and EF. All 3 are parallel. असं दिलेलं आहे. AB समांतर CD समांतर EF. AB parallel CD parallel EF. This is given and the values are given. किमती दिल्या आहेत. इथे 8 दिले आहे BD, DF दिले आहे 4, AC दिले आहे 12 आणि CE दिले आहे X आणि ह्या X ची किंमत तुम्हाला काढायची आहे. ओके, मग पुन्हा एकदा तेच लिहायचं. काय हियर AB parallel CD parallel EF and transversal and that transversals are BF, ही एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि AE ही दुसरी ट्रान्सव्हर्सल आहे. बरोबर, 3 समांतर रेषा दिलेल्या आहेत ना गिवन. ट्रान्सव्हर्सल कोणते आहे? एक आहे BF आणि दुसरी आहे AE. 3 समांतर रेषा आहेत AB, CD, EF आणि छेदिका कोणती आहे? एक छेदिका आहे BF, दुसरी छेदिका आहे AE. कारण काय लिहिणार? पक्ष. ओके, आणि मग डायरेक्ट प्रॉपर्टी वापरायची. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म. मग बघा आता ह्या दोघींच्या मध्ये आता छेदिकांवरचे तुम्हाला आंतरछेद बघायचे आहेत ना. मग ह्या छेदिकेवरचा आंतरछेद कोणता आहे? BD आणि DF आणि ह्या छेदिकेवरचा आंतरछेद AC आणि C. कळतात का आंतरछेद? ओके, ह्या छेदिकेवर कोणते आंतरछेद झाले आहेत? BD आणि पुढे DF. मग त्यांचं गुणोत्तर BD छेद DF. बरोबर. मग ह्या समोरच्या छेदिकेवर कोणते आंतरछेद झाले आहेत? AC आणि पुढे CE. AC छेद CE. दोन्ही गुणोत्तर कशी असणार? समान. आर यू गेटिंग इट? इंटरसेप्ट ऑन दिस ट्रान्सव्हर्सल intercept BD and DF. So take their ratio BD DF, BD upon DF. आणि ह्या ट्रान्सव्हर्सल वर कोणते इंटरसेप्ट झाले आहेत? AC आणि C. त्यांचा आपण रेशो घेणार AC upon C.
बोथ रेशोज आर इक्वल, म्हणून मध्ये काय येणार इक्वल टू चा साइन. ओके, इथे पुढे रिझन काय लिहिणार, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. कळलं काय रिझन लिहिणार, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार. क्लिअर. नाउ पुट डाउन द व्हॅल्यूज. किमती लिहा यांच्या. बीडी किती आहे 8 अपॉन डीएफ 4 एसी 12 सीई एक्स. चला आता तिरकस गुणाकार, एक्स कोणाला गुणणार 8 ला, 4 कोणाला गुणणार 12 ला. सो देयरफॉर 8 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू 4. बरोबर, 8 इथे गुणिले, तिथे गेल्यावर भागिले. सो देयरफॉर x is equal to 12 4 जा 48 upon 8 8 6 जा 48. संपलं. x equal to 6. क्लिअर ना. 12 चौक 48, 8 गुणिले तिकडे भागिले, 48 ला 8 ने भागलं, 8 सा 48. सो x is equal to 6. Any doubts? So write down properly. Write down reasons clearly. इथे व्यवस्थित कारण वगैरे व्यवस्थित लिहा सगळं. Let's proceed to question number 10. Okay, it is activity based question. म्हणजे क्रियात्मक थोडासा प्रश्न आहे, म्हणजे त्यामध्ये रिकामा जागा वगैरे दिल्यात त्या तुम्हाला भरायच्यात. परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की ज्यामध्ये काही स्टेप्स त्यांनी दिलेल्या असतात, तुम्हाला फक्त उरलेल्या स्टेप्स तिथे भरायच्या असतात. पाहूया मग क्वेश्चन नंबर 10. फार सोपा प्रश्न आहे. What is given in the question? डायग्राम हा असा दिलेला आहे त्यांनी. डी ई आणि एफ मोठा त्रिकोण आहे, आतमध्ये पी आहे, क्यू आणि आर हा छोटा त्रिकोण आहे आणि आतमध्ये आहे एक्स. इथे एक्स दिलेला आहे. ओके, तुमच्या पुस्तकात देखील ती आकृती आहे क्लिअरली. काय म्हणताय ते बघूया आपल्याला. पी क्यू समांतर डीई, पी क्यू डीई ला समांतर आहे. त्यानंतर क्यू आर समांतर आहे ई एफ ला, ही क्यू आर ई एफ ला समांतर आणि पी आर ही डी एफ ला समांतर आहे असं दिलेलं आहे. आणि सिद्ध काय करायचं आहे, सिद्ध करायचं आहे सेग पी आर समांतर सेग डी एफ, रेख पी आर समांतर रेख डी एफ हे सिद्ध करायचं आहे. ओके, पी क्यू डी क्यू आर ई एफ दिलंय, पी क्यू समांतर डी दिलाय, क्यू आर समांतर ई एफ दिलेलं आहे. हे पी आर समांतर डी एफ दिलेलं नाहीये, ते सिद्ध करायचं आहे. ओके, सो दे हॅव गिवन पी क्यू इज पॅरलल टू डीई, क्यू आर इज पॅरलल टू ई एफ. दिस इज गिवन. Now we have to prove that this PR is parallel to DF. That we have to prove. Okay, very simple. Proof is given. Proof. सिद्धता साधे. आता जसं त्याने दिलंय त्याप्रमाणे आपण लिहायचं आहे. फक्त त्यातल्या ज्या मिसिंग स्टेप्स आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. त्याने फर्स्ट दिलंय इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल DE त्रिकोण XDE मध्ये. आता हे मराठी मीडियम
दोन्ही लिहावं लागतं. तुम्हाला एकच लिहायचं आहे. सेम इंग्लिश वाल्यांना इंग्लिश लिहायचं आहे आणि मराठी मीडियम वाल्यांना मराठी लिहायचं. त्रिकोण XDE मध्ये PQ समांतर DE हे सेम आहे. PQ समांतर DE. आता त्याच्या पुढे डॉट 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 दिला आणि इथे रिझन लिहायचंय तुम्हाला आता. ओके, यू हॅव टू राईट रिझन. PQ पॅरलल DE. आता PQ पॅरलल DE हे काय आहे? गिवन. त्यांनी दिलंय ना. सो हियर यू हॅव टू राईट गिवन. गिवन पक्ष कळलं, म्हणजे त्या ब्रॅकेटमध्ये काय येणार? गिवन पक्ष. ही पहिली रिकामी जागा आहे. फर्स्ट ब्लँक स्पेस. देयर वी हॅव टू राईट गिवन. काय लिहायचं तिकडे? पक्ष. नाव द सेकंड. आता जरा मला सांगा त्रिकोण XDE मध्ये आता त्यांनी गणित कसं दिलंय ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला विचार करायला पण एक हिंट त्यांनी गणितात दिलेली असते. इथे ऍक्टिव्हिटी मध्ये हिंट ते देत राहतात, प्रोव्हाइड करतात. तुम्हाला अर्ध्या अर्ध्या स्टेप्स करायचे असतात. बघा त्यांनी असं दिलेलं आहे पुढे XP छेद, मग आता रिकामी जागा आहे, इक्वल टू, पुन्हा ब्लँक स्पेस आहे, अपॉन QE आहे. एवढं देऊन पण पुढे रिझन पण दिलाय त्यांनी. नंबर 1 दिलाय, नंबर 1, आणि असं लिहिलंय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. कळलं का? पूर्ण वाक्यात लिहायचं, मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय. पूर्ण लिहायचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय असं त्यांनी दिलंय. आता तुम्हाला कळलं पाहिजे ना की इथे आता काय लिहायचंय. मग बघा त्रिकोण कोणता घेतलाय? XDE ना. ट्रायंगल XDE बघा कुठे? XDE. XDE हा ट्रायंगल. मग ह्या ट्रायंगल मध्ये XP अपॉन काय येऊ शकतं? सरळ आहे ना, PQ आहे ना. ट्रायंगल असा कन्सिडर करा ना तुम्ही. बघा असा ट्रायंगल आहे तो. इथे X आहे, इथे D आहे, इथे E आहे, आणि हा इथे PQ झाला. PQ बरं. मग बट ऑब्विस आहे ना, जर PQ ह्या DE ला पॅरलल आहे आणि BPT यूज करताय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, तर काय येणार? XP अपॉन काय येणार? PD. बरोबर ना. आणि इथे काय येणार? XQ अपॉन QE. समजतंय की नाही समजत आहे? जर त्रिकोण XDE मध्ये PQ ह्या DE ला समांतर आहे म्हणजे कोणतं प्रमेय आहे? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरताय ना. मग काय होणार? ह्या PQ ने XD चे दोन भाग केले. कोणते? XP छेद कोणता येणार भाग दुसरा? PD. XP छेद PD. आणि इकडे XQ छेद QE. कळतंय? मग XP छेद काय येणार? PD. आणि इथे काय येणार? XQ. कळलं की नाही कळलं? समजलं? म्हणजे हे ओळखता येतं लगेच, कारण दिलेलं आहे त्यांनी. BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. ओके. नाउ नेक्स्ट स्टेप. In next step, they have given in triangle XEF, QR parallel EF. It is also reason kind of given. त्रिकोण XEF मध्ये QR समांतर EF, कारण काय येणार? पक्ष. ओके. नाव नेक्स्ट स्टेप. आता इथे कसं त्यांनी अर्धवट दिलं होतं, आता इथे पूर्ण ब्लँक दिलंय. तुम्हाला आता कळलं पाहिजे काय लिहायचं ते. सिंपल आहे. ऑल्सो दे हॅव गिवन नंबर 2 and reason same as this one. आता कोणता ट्रायंगल आहे तुमचा? XEF ना. so just check it out. ट्रायंगल XEF बघा. XEF आणि QR पॅरलल टू EF आहे ना. QR समांतर EF आहे. मग ह्या QR ने ह्या XE चे दोन भाग केले ना. कोणते? XQ आणि QE. बरोबर. आणि ह्या XF चे दोन भाग कोणते केले? XR आणि RF. कळतंय की नाही कळतंय? बरोबर. मग आता बघा इथे ऑलरेडी XQ आणि QE होतं ना, त्या बाजूला आहे ना. पण मुद्दामून काय करतोय पण, हे जे दोन भाग झालेत ना XR आणि RF, ते इकडे लिहूया. XR छेद RF. कळतंय की नाही कळतंय?
या QR मुळे या XF चे दोन भाग झाले. कोणते? XR आणि RF. XR छेद RF. आणि ह्या XE चे दोन भाग कोणते झाले? XQ आणि QE. ते इथे येणार XQ छेद QE. याला कारण काय येणार? काय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय व्यवस्थित लिहायचा, पूर्ण वाक्यात लिहायचा. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आयडिया कळली? आर यू गेटिंग इट? इन ट्रायंगल XEF, QR is parallel to EF. Okay, so therefore basic proportionality theorem, XE divided into two parts, XQ and QE. So ratio कसा येणार? XQ upon QE. XF divided into two parts, XR RF. मग रेशो काय येणार? XR upon RF. म्हणून बघा XR upon RF equal to XQ upon QE. Is that clear? मुद्दा म्हणून जाणून बुजून XQ upon QE तिकडे लिहिलंय का? तर बघा ना 1 आणि 2 कडे दोघांमध्ये पण एक साइड कशी दिसते? सेम. वी आर गेटिंग वन साइड सेम. दॅट्स वाय ते त्या बाजूला लिहिलंय. कळलं? ओके. नाउ फ्रॉम 1 and 2, from 1 and 2 one side is same, so other side should be same. 1 आणि 2 मध्ये काय कळतंय? एक बाजू दोघांची पण सेम आहे, म्हणजे ही दुसरी बाजू पण सेम असणार. therefore XP upon PD is equal to XR upon RF. कारण काय लिहायचं? फ्रॉम 1 and 2. मराठीत काय लिहिणार? 1 व 2 वरून. क्लिअर? हा, हे सगळं फिल इन द ब्लँक्स मध्ये. देन आता मला सांगा XP अपॉन PD, XP अपॉन PD आणि XR अपॉन RF जर सेम आलं तर ह्या ट्रायंगल मध्ये PR मुळे हे दोन भाग झालेत की नाही झालेत? हे जे दोन भाग झालेत XP आणि PD, हे या PR मुळे झालेत की नाही झालेत? कोणत्या ट्रायंगलचं बोलतोय मी? XDF. बरोबर ना? हा जो XDF आहे त्यामध्ये XP अपॉन PD आणि XR अपॉन RF जर सेम येत आहेत, याचा अर्थ हा PR ह्या DF ला पॅरलल असणार की नसणार? असणार. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. कळतंय का? कारण तुम्हाला हे मिळालं ना आता. बरोबर? म्हणजेच काय? ह्या PR मुळे या XD चे दोन भाग झाले. कोणते? XP आणि PD. XP PD त्यांचा रेशो, त्यांचं गुणोत्तर. या PR मुळे XF चे दोन भाग झाले. XR आणि RF त्यांचं गुणोत्तर. XR छेद RF त्यांचा रेशो XR अपॉन RF. मग दोन्ही रेशो सेम येत आहेत ना, दोन्ही गुणोत्तर समान आहेत. जेव्हा दोन्ही गुणोत्तर समान असतात त्याचा अर्थ ती रेषा त्या बाजूला समांतर असते. दॅट मीन्स दॅट सेगमेंट इज पॅरलल टू द साइड. बरोबर? म्हणजेच हे PR ह्या DF ला काय असणार आहे? समांतर. PR इज पॅरलल टू DF. कन्व्हर्स ऑफ BPT, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, सो दॅट वी हॅव टू राईट. लास्ट स्टेप, सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट D. ते सगळं पूर्ण त्याने दिलेलं आहे. सगळं लास्ट स्टेटमेंट त्याने दिलेलं आहे. कन्व्हर्स ऑफ BPT म्हणून रेख PR समांतर रेख D, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. कळलं? म्हणजे ह्या अशा रिकाम्या जागा तुम्हाला सगळ्या भरायच्या असणार आहेत. काही गोष्टी ते देणार, उरलेलं सगळं तुम्हाला लिहायचं असतं. क्लिअर आहे? याला म्हणतात ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम. म्हणजे यामध्ये काही गोष्टी तिथे दिलेल्या असणार, काही रिकाम्या जागा असणार, पण त्या हिंट वापरून आपण सोडू शकतो. क्लिअर? ओके. सो द लास्ट प्रॉब्लेम फ्रॉम दिस एक्सरसाइज, या उदाहरण संग्रहामधलं शेवटचं गणित फारच साधं आणि सोपं गणित आहे. 11वं गणित. ओके. खरं तर तुम्ही इथे सोडू शकता. अत्यंत सोपं गणित आहे ते. व्हेरी व्हेरी इझी सम फ्रॉम दिस एक्सरसाइज. कोणी सोडू शकता. In triangle ABC, ray BD bisect angle ABC, ray CE bisect angle ACB, AB and AC are equal. We have to prove that ED parallel BC. Okay. So पहिले मी एक डायग्राम ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला क्लिअर कळेल काय दिलंय ते. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये ABC
बी चा अँगल बायसेक्टर आहे हा, इथे डी मध्ये कट करतोय आणि सी मधून निघालेला जो अँगल बायसेक्टर आहे सीई तो इथे ई मध्ये कट करतोय. ओके. त्यानंतर त्यांनी विचारलंय की ईडी बीसी ला पॅरलल दाखवायचं आहे. ईडी पॅरलल बीसी हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. ओके. साध्य तुम्हाला साध्य करायचंय ईडी समांतर बीसी. यू हॅव टू प्रूव्ह दॅट ईडी इज पॅरलल टू बीसी. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. also they have given AB is parallel equal to AC. AB AC both are equal. AB आणि AC हे एकरूप दिलेलं आहे आणि त्यांना ED समांतर BC दाखवायचा आहे. तसंच त्यांनी म्हटलंय की BD हा कोन दुभाजक आहे आणि हा जो CE आहे तो पण कोन दुभाजक आहे. ओके. मग कोन दुभाजक दिलेले आहेत आणि तुम्हाला ED समांतर BC दाखवायचं. साधी सोपी गोष्ट आहे. त्रिकोणामध्ये एखादा रेषाखंड एखाद्या बाजूला समांतर दाखवायला एकच प्रमेय आहे. कोणतं? बरोबर, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. बरोबर आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासामध्ये आपण एखादा रेषाखंड एखाद्या बाजूला समांतर दाखवू शकतो. ओके. सो युजिंग कन्व्हर्स ऑफ बीपीटी you can show any segment parallel to side of the triangle. बरोबर. मग आता बीपीटी कसा येणार, कन्व्हर्स ऑफ बीपीटी कसा येणार, तर हा जो ईडी आहे, हा जो ईडी आहे तो या एबी चे 2 पार्ट्स करतो. कोणते 2 पार्ट्स? एई आणि ईबी, त्यांचा रेशो आला पाहिजे ए अपॉन ईबी. बरोबर. त्यानंतर हा ईडी जो आहे तो या एसी चे पण 2 पार्ट्स करतो. कोणते 2 पार्ट्स करतो? एडी आणि डीसी, त्यांचा रेशो एडी अपॉन डीसी. हे दोन्ही रेशो कसे आले पाहिजे? सेम. बोथ रेशो शुड बी सेम. कळलं का? जर हे दोन्ही रेशो सेम आले देन बाय कन्व्हर्स ऑफ बीपीटी यू कॅन से दॅट ईडी इज पॅरलल टू बीसी. काय बोलतोय कळतंय का? हा जो ईडी आहे तो ह्या एबी चे 2 भाग करतो. एई आणि ईबी त्यांचं गुणोत्तर एई छेद ईबी. हा ईडी या एसी चे 2 भाग करतो. एडी आणि डीसी त्यांचं गुणोत्तर एडी छेद डीसी. ही दोन्ही गुणोत्तर कशी पाहिजे? समान पाहिजे. जर ही दोन्ही गुणोत्तर समान येत आहेत, दोन्ही गुणोत्तर कशी येत आहेत? समान येत आहेत, याचा अर्थ प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ईडी हा बीसी ला समांतर आहे. कळतंय? समजतंय? म्हणजे आपल्याला हे आणायचं आहे. आता हे आणण्यासाठी दिलंय काय आपल्याला? बरोबर. वी हॅव टू शो दिस मच. ओके. बट व्हॉट इज गिवन? दे हॅव गिवन दॅट दिस इज बायसेक्टर, दिस इज बायसेक्टर. बरोबर. दिलंय काय? कोन दुभाजक. म्हणजे दिलंय ते आधी वापरायचं ना. मग काय दिलंय? कोन दुभाजक दिलंय. म्हणजे काय वापरावं लागेल? कोन दुभाजकाचा गुणधर्म. व्हॉट इज गिवन? अँगल बायसेक्टर. सो विच प्रॉपर्टी वी हॅव टू यूज at first we have to use angle bisector property. Okay, very easy. Let's use that property. Proof. सिद्धता. Very easy proof. In triangle ABC, त्रिकोण ABC मध्ये whatever is given we can write. Ray BD bisect angle ABC and ray CE bisect angle ACB given. ओके. त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी व
किरण सीई हे अनुक्रमे कोन ABC व कोन ACB ला दुभागतात. ओके, पुढे लिहायचं पक्ष. झालं, जे दिलंय ते लिहिलं. मग आता डायरेक्ट कोन दुभाजकाचा गुणधर्म यू कॅन अप्लाय स्ट्रेट अवे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. BD काय येणार? AB अपॉन BC. therefore AB अपॉन BC इक्वल टू समोरच्या बाजूचे दोन भाग. ओके, टू पार्ट्स AD DC. AD अपॉन DC नंबर 1. ओके, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सेम वे फॉर CE. CE साठी काय येणार? AC CB. AC upon CB. CB is nothing but BC. AC upon BC equal to two parts AE and EB. AE upon EB. Okay, this is number 2. Now both will have same reason. Angle bisector property. कोन दुभाजकाचा गुणधर्म. कोन दुभाजकाचा गुणधर्म. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, कोन दुभाजकाचा गुणधर्म. ओके, नाउ हियर BC is same. AB and AC. In problem already they have given AB equal to AC. गणितामध्ये आधीच त्यांनी म्हटलंय की AB आणि AC कसे आहेत? सेम. ते लिहायचं हियर. डायरेक्टली यू कॅन राईट AB इज इक्वल टू AC नंबर 3. कारण येणार गिवन पक्ष. ओके, नाउ जस्ट ऑब्झर्व 1, 2 and 3. AB and AC both are same. It is already given. आधीच दिलेलं आहे की AB आणि AC कसे आहेत? सेम आहे. मग जर AB आणि AC सेम आहे, BC आणि BC पण सेम आहे, म्हणजे ही बाजू दोघांची पण कशी आहे? सेम. जर ही बाजू सेम आहे तर ही बाजू पण काय येणार? सेमच येणार. किंवा एखादी स्टेप आपण वाढवूया यामध्ये. AB and AC are same, so therefore AB upon BC and AC upon BC, it is also same na. If AB and AC are same, then AB upon BC and AC upon BC both will be same. जर हे दोघं सेम आहे तर दोघांना जर BC ने डिवाइड केलं तरी काय येणार? सेमच येणार. ओके, नंबर 4. Now just take it out. Number 4, number 1st and number 2nd. Okay, AB upon BC, AC upon BC. AB upon BC, AC upon BC both are same. काय दिसतंय? AB छेद BC, AC छेद BC. बरोबर. इथे काय दाखवलं आपण? दोघं पण सेम आहेत. का सेम आहे ते कळलं ना तुम्हाला? का? कारण AB आणि AC सेम आहे. मग AB छेद BC आणि AC छेद BC पण सेमच येणार, कारण हे दोघं सेम आहेत. मग त्यांना तुम्ही BC ने भागलं तरी पण काय येणार? सेमच उत्तर राहणार. हे दोघं सेम आहे. आता AB छेद BC, AB छेद BC म्हणजेच काय आहे? AD छेद DC आणि AC छेद BC, AC छेद BC त्याचंच उत्तर काय आलंय? AE छेद EB. जर हे दोघं सेम आहेत तर हे दोघं पण सेम असणार. If these two ratios are same, that means these two ratios are also same. Are you getting it? So we have to write. So therefore, we can write after this. So therefore, AD upon DC is equal to AE upon EB from 1, 2 and 4. From 1, 2 and 4. काय लिहाल? 1, 2 आणि 4 वरून. कारण काय लिहाल? विधान 1, 2 आणि 4 वरून. हो गया? So now you got AD upon DC equal to AE upon EB. Converse of BPT. By converse of BPT, ED is parallel to BC. Finish.
Are you getting it? So therefore, ED is parallel to BC. Reason, converse of BPT. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तेच विचारलं होतं. Prove that ED is parallel to BC. Are you getting it? काय काय केलं बघा पहिलं. फर्स्ट ऑफ ऑल अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, कोन दुभाजकाचा गुणधर्म BD, बरोबर. बी मधून निघाला, मग हा जो कोन बी आहे त्याच्या बाजू कोणत्या आहेत, AB आणि BC. मग काय येणार, AB छेद BC. समोरच्या बाजूचे दोन भाग केले, AD आणि DC, AD छेद DC. इक्वेशन नंबर 1, कोन दुभाजकाचा गुणधर्म. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, अँगल B. Okay, angle B has two sides, AB and BC. So AB upon BC. Opposite side divided into two parts, AD and DC. So AD upon DC. Number 1. Same way, CE, angle bisector. For angle C, C चा दुभाजक आहे. C साठी कोणत्या बाजू आल्या, एक आली CB, CB म्हणजे BC आणि दुसरी आली AC, AC छेद BC. समोरच्या बाजूचे दोन भाग कोणते केले, AE आणि EB, AE छेद EB. क्रमांक 2. नंबर 2, सेम अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, कोन दुभाजकाचा गुणधर्म. नाव ऑलरेडी इट इज गिवन, आधीच त्यांनी दिलंय की AB आणि AC सेम आहे, हे गणितात दिलेलं आहे. इट इज गिवन दॅट AB कॉन्ग्रुएंट AC, सो AB इक्वल टू AC, इट इज गिवन. सो इफ AB and AC आर इक्वल, that means AB upon BC, AC upon BC are also equal. जर AB AC सेम आहे तर त्यांना जर मी BC BC ने भागलं तरी पण उत्तर काय राहणार, सेमच, कारण ते दोघं पॉइंट सेम आहेत. पण त्यांना जर मी BC ने सेम संख्येने भागतोय तर उत्तर कसं राहणार, सेम. सो AB upon BC is equal to AC upon BC. That means these two sides are same. If these two sides are same, that means these two sides are also same. जर ह्या दोन बाजू सेम येत आहेत तर मग ह्या दोन बाजू पण सेम येणार. म्हणून AD छेद DC बरोबर AE छेद EB. फ्रॉम 1 to 3, 1 to 4, 1, 2 आणि 4 वरून. मग जर AD छेद DC आणि AE छेद EB सेम येत असेल तर मग ही ED ह्या BC ला समांतर असायला पाहिजे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, इफ AD upon DC and AE upon EB, if both ratios are same, that means ED is parallel to BC by converse of BPT. So there you have to write by converse of BPT. इथे लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. Clear? Okay. So here we have covered all questions from exercise 1.2. 1.2 मधील सगळी गणितं आपण इथे घेतलेली आहेत. सगळी गणितं पुन्हा बघा आणि एक्झाम ओरिएंटेड एक्सरसाइज आहे. बोर्ड परीक्षेला या उदाहरण संग्रहावर आधारित बरीचशी गणितं विचारण्यात आलेली आहेत. त्यामुळे उदाहरण संग्रह नीट पहा. सोपी गणित आहे, सोपी गणित आहे. प्रॅक्टिस करा, स्वतः सोडवा, न बघता सोडवा. अत्यंत सोपा उदाहरण संग्रह. ओके, पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार.